श्रोते हो, युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये ऐकूया आयात निर्यात क्षेत्र आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात करिअरच्या संधी याविषयी सुधाकर कस्तुरे यांची धनंजय काळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा अंतिम भाग. निर्मिती सहाय्य जया सहस्त्रबुद्धे. युवा स्पंदन या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवडी. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत सुधाकर कस्तुरे सर. सुधाकर कस्तुरे सरांची ओळख करून द्यायची झाल्यास ते 40 वर्षापासून अधिक काळ आंतरराष्ट्रीय व्यापारात काम करत आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ते सल्लागार आहेत, प्रसिद्ध वक्ते आहेत. चला तर मग त्यांच्याशी आपण आज गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात या क्षेत्राविषयी. सर, तुमचं अकोला आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी धनंजय अगदी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. सर, आयात निर्यात क्षेत्र आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात यामध्ये आजच्या युवकांना कुठली कुठली करिअरची दालनं खुली आहेत? तसं म्हणाल तर सगळ्या क्षेत्रातली अनेक दालनं खुली आहेत. सगळी सप्लाय चेन खुली आहे. बरोबर. सप्लाय चेनमध्ये काय येतं? वेअर हाऊसिंग येतं, हो, स्टोरेज येतं, शिपिंग येतं, लॉजिस्टिक्स येतं, बरं, मरीन इन्शुरन्स एक भाग झाला. फायनान्समध्ये म्हणाल तर बँकिंग अँड फायनान्स, मग फॉरेन एक्सचेंज मेकॅनिझम, बरं, एक्सचेंज रेट मेकॅनिझम, फ्लक्च्युएशन इन एक्सचेंज रेट, हाऊ टू मॅनेज एक्सचेंज, ह्या सगळ्या गोष्टी येतात. असं प्रत्येक क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा, असं कुठेच नाही की ज्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप नाही आहे. बरोबर. मजेदार गोष्टी आहे की आपल्या लक्षात येत नाही. नक्कीच. आपण तिथपर्यंत मला एक साधी गोष्ट नाही. सांगा, तुम्ही अमेझॉनवर काही बाय करता का? नक्कीच करतो. ऑनलाईन करता? हो. कुठेही करता? हो. तो कोणत्या देशातून प्रॉडक्ट येतो हे तुम्हाला माहीत नसतं. नाही, नक्की. आता अमेझॉन सारखी संस्था 100 देशातले प्रॉडक्ट जमा करते, जिथून जे चांगले असतील बरोबर ते तुमच्यापर्यंत पोचवते. हो. आणि ते त्यांचे स्वतःचे मार्जिन्स घेतात, कारण तो त्यांचा व्यापार आहे. बरोबर. हे जर अमेझॉन करू शकते, हे जर फ्लिपकार्ट करू शकते, बरोबर, हे जर अलिबाबा चायनामध्ये करू शकते, आपण हे का नाही करू शकत? आपल्याला सुद्धा हे करता येईल. आपली स्वतःची वेबसाईट पाहिजे. आताची सगळी युवा पिढी टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आहे. नक्की. त्यांना वेबसाईट माहीत आहे, त्यांना लॅपटॉप माहीत आहे, त्यांना स्मार्टफोन माहीत आहे, त्यांना काय डाउनलोड करायचं माहीत आहे. बरोबर. फक्त त्यांना एका विशिष्ट प्रक्रियेची जाणीव करून देण्याची गरज आहे, ज्याला आपण ई कॉमर्स म्हणतो. हो. आणि ई कॉमर्सचाच हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, डाक निर्यात केंद्र, की पोस्ट ऑफिसमधून आम्हाला ई कॉमर्स करता येईल. बरं. आणि तुम्हाला गंमत वाटेल, पोस्ट ऑफिसला सरकारने ही जबाबदारी दिलेली आहे की प्रॉडक्ट पॅक कसं करायचं आणि पार्सल कसं बनवायचं, त्याला ते पिक अँड पॅक म्हणतात. हो. त्या सर्व्हिसेस पण ते तुम्हाला देतात. बरोबर. नुसतं एवढंच नाही, पोस्ट ऑफिसचं हे सुद्धा म्हणणं आहे की तशीच गरज असेल तर हे आम्ही तुमच्या घरापासून उचलून सुद्धा आणू. अच्छा. आणि सगळी ऑनलाईन जी डॉक्युमेंटेशनची व्यवस्था आहे ती संपूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्ही घरात बसून लॅपटॉपवरून हे करू शकता. बरोबर. आणि स्कोप काय आहे तर एक पार्सल अप्पर व्हॅल्यू, वरची सिलिंग ज्याला आपण म्हणतो, ती 10 लाख रुपयाची आहे. अच्छा. आणि पार्सलची कॅपॅसिटी 20 किलोची. बरं. मला एक अमृतसरची कथा माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो. तिथली एक स्त्री आहे, ती रोज 5 पार्सल करायची. बरं. आणि प्रत्येक पार्सलची कॉस्ट 25,000 रुपये. अच्छा. आणि तिचे पार्सल ठरलेले होते की ती कॅनडाला पाठवायची. त्याच्यामध्ये काय असायचं, त्याच्यामध्ये पंजाबी डिझाईन वेडिंग ड्रेसेस. अच्छा. एकच प्रॉडक्ट. तुम्ही विचार करा, 5 पार्सल 25,000 रुपये पर पार्सल. किती झाले? 1.25 लाख रुपये. 1,25,000. 1,25,000 जर तुम्ही महिन्याला 22 दिवस मल्टिप्लाइड बाय 12 महिने असं कराल तर हा व्यवसाय साधारण 3.5 कोटी रुपयांचा होतो. बापरे बाप. आणि हा सगळा पैसा तिला ॲडव्हान्समध्ये यायचा, कारण तिने कॉन्टॅक्ट वाढवले. हो. ते एका बाजूला कॉन्टॅक्ट वाढवणं, दुसऱ्या बाजूला प्रॉडक्ट आयडेंटिफाय करणं, आणि तिसऱ्या बाजूला छोट्या प्रमाणावरती पोस्ट ऑफिसचा उपयोग करून घेणं. बरोबर. हे जर केलं तर आपण अकोल्यातून एक्सपोर्ट करू शकू. नक्कीच. काही त्याला डिफिकल्टी नाही. नाही, काही अडचण नाही आहे त्याला. भारतीय लोकांची संख्या परदेशात किती आहे? साधारणपणे 3.5 कोटी लोक बाहेर आहेत. अच्छा. त्यातले 2 कोटी लोक, त्यांना आपण NRI म्हणतो, नॉन रेसिडेंट इंडियन. बरं. म्हणजे ही माणसं नोकरीसाठी बाहेर गेलेली आहेत. हो. आणि 1.5 करोड लोक असे आहेत ज्यांना आपण PIO म्हणतो, PIO, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन.
ओके. म्हणजे त्यांनी ब्रिटिशन सिटिझनशिप घेतली असेल, अमेरिकन सिटिझनशिप घेतली असेल, आफ्रिकन सिटिझनशिप घेतली असेल, पण ते तिथे राहत आहेत. बरोबर. या लोकांना आपल्याकडनं काही ना काही गोष्टी हव्या असतात ना. नक्कीच. मग 3.5 करोड लोकांपर्यंत आपण पोचू शकतो. 3.5 करोड लोकांना आपण बायर बनवू शकतो. बरोबर. आणि विचार करा की त्यांनी तुमच्याकडनं फक्त $500 वर्षाला किंमत असणाऱ्या गोष्टी घेतल्या, तर तुम्ही कुठल्या व्यवसायाच्या लेवलवर पोचू शकाल. म्हणजे ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. होतं काय की आपल्याला पहिल्यांदा असं वाटतं की अरे आपल्याला जमणारच नाही. मग माझं काय म्हणणं आहे की ठीक आहे, 2,000 रुपयाचं पार्सल करा, सिलेक्ट करा एखादा चांगला पदार्थ, एखादं चांगलं शर्ट सिलेक्ट करा, 500 रुपयाचे 4 शर्ट विकत घ्या, तुमच्या एका मित्राला फ्री गिफ्ट द्या. बरं. आणि पोस्ट पार्सलनी द्या. त्याच्यात काय होईल, तुम्हाला सगळी सिस्टम समजून जाईल. बरोबर. मग पुढच्या वेळेस काय करा, त्याचा कोणी मित्र असेल, त्याचे शर्ट त्याला आवडले, त्याने सांगितलं अरे यार मलाही हे 4 शर्ट पाहिजे. मग त्याच्या मित्राला सांगा ठीक आहे, याची एवढी प्राईस आहे, तेवढे पैसे तुम्हाला ट्रान्सफर कर. ते ट्रान्सफर तुमच्या अकाउंटमध्ये येतील, म्हणजे तुमचे पैसे सेफ आहेत. तुम्ही हे, आणि जसा जसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल तसं तसं तुम्ही हे मोठ्या प्रमाणावर करू शकाल. बरोबर. एक सुंदर उदाहरण मी देतो. मी मदुराईमध्ये एक प्रोग्राम करत होतो तामिळनाडूमध्ये. तर तिथले त्यांची एक कोऑपरेटिव्ह सोसायटी होती. त्यांनी मला विचारलं की आम्हाला ना लुंग्या एक्सपोर्ट करायच्या, आणि हे तुम्ही छान सांगितलं, आम्हाला खूप आवडलं. म्हटलं बरं मग काय तुम्हाला काय, म्हणजे कसं काय तुम्ही हे सगळं करणार आहात. तर ते म्हणाले बघा तिथे आमची एक टेम्पल असोसिएशन आहे. अच्छा. त्या टेम्पल असोसिएशनचे 11,000 मेंबर आहेत, आणि प्रत्येकाने 2 लुंग्या घेतल्या तर 22,000 लुंग्यांचा एक्सपोर्ट होऊ शकतो. बरोबर. म्हटलं हे तुम्ही कसं, तर म्हणे हे खूप सोपं आहे, एक ईमेल त्या असोसिएशनला टाकली तर त्याच्यावरती त्या सगळ्या लोकांना कळेल की हे मी त्यांना पाठवू शकतो, आणि त्यांना आमचीच लुंगी हवी आहे. अच्छा. तर मला असं म्हणायचं की हे आपल्यालाही करता येईल. बरोबर. आपल्याकडे एक शेगाव नावाचं संस्थान आहे, तिथे येणारे लोक आहेत जगातले. बरोबर. त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला काय पाहिजे. बरोबर. आणि एक सिस्टम डेव्हलप केली तर कितीतरी मुलांना यातून व्यवसाय मिळेल, कितीतरी मुलांना कॉम्प्लिमेंटरी व्यवसाय मिळेल. नक्कीच. की मला वेअरहाऊसिंग समजत नाही, तू समजावून सांग. मला शिपिंग समजत नाही, तू समजावून सांग. तू एक्सपर्टीज त्याच्यामध्ये घे. बरोबर. की तू मला हे, मला आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे पॅकिंग करून पाहिजे, तर तू मला दे, तू त्याचे पैसे चार्ज कर. हे इथले इथे होईल. बरोबर. जसा जसा हा व्यवसाय वाढत जाईल तसं तसं आपल्या संधी वाढत, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट हा प्रोग्राम वाढत जाईल. बरोबर. आणि आपल्याला नवीन नवीन प्रॉडक्ट शोधता येतील, ऍड करता येतील. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं, ते वैशिष्ट्य आपण इतर लोकांपर्यंत पोहोचवू शकू. बरोबर. आणि माणसाची अजून एक त्याची ती नॅचरल सवय आहे. तुम्हाला सुद्धा गंमत वाटेल मी सांगेल. समजा तुम्हाला एखादा सिनेमा खूप आवडला तर तुम्ही काय करता? मी रिपीट पाहणार. नंतर काय करता? मित्रांना सांगणार. करेक्ट. एखादं प्रॉडक्ट तुमच्या एखाद्या माणसाला खूप आवडलं तर तो काय करेल? दुसऱ्याला, आपल्या मित्राला सांगेल. ते मित्र दुसऱ्या देशाचेही असतील ना, तो जर बाहेर असेल. अशा पद्धतीने हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. बरोबर. सर, आपण आता जे बोलत होतो त्यामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी, विज्ञान, तंत्रज्ञान हे शब्द कानावर पडत होते. म्हणजे आपण आज तिथे युज्ड टू झालो या गोष्टीशी. तर डिजिटल ट्रेड, ई कॉमर्समुळे कुठल्या कुठल्या नव्या संधी आज आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत? सगळ्यात महत्त्वाची संधी जी आपल्याला उपलब्ध झाली आहे ती की आपल्याला प्रत्येक देशाशी आपला किती व्यवहार आहे, किती व्यापार चालतो, कुठले प्रॉडक्ट जातात, बरं, ह्या सगळ्यांचे आपल्याला ऑनलाईन आपल्याला घर बसल्या हा सगळा डेटा मिळू शकतो. बरोबर. कुठल्या देशांमध्ये आपले प्रॉडक्ट टॉप नंबरवर आहेत हा डेटा आपल्याला मिळू शकतो. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची एक संस्था आहे, तिचं नाव आहे DGCIS. ओके. डायरेक्टर जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्स. ही तुम्हाला मंथवाईज डेटा देते. बरं. आणि सध्या हा डेटा फ्रीली अवेलेबल आहे. अच्छा. कोणीही पोर्टलवर जाऊन, त्याच्यानंतर एक निर्यात पोर्टल आहे, इंडियन ट्रेड पोर्टल नावाचं. त्याच्यावर जर तुम्ही गेलात आणि तुमच्या प्रॉडक्टचं आयडेंटिफिकेशन, त्याचे नंबर्स असतात, त्याला HS कोड म्हणतो आपण, ते तुम्ही केलेले असले, तुम्हाला माहीत असले, तर तुम्हाला त्याच्यावर गव्हर्नमेंट काय सपोर्ट देतं, कुठल्या कंट्रीत त्याच्यावरती किती ड्युटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी घरबसल्या शोधता येतात. बरं. म्हणजे ज्याला आपण कमर्शियल इंटेलिजन्स अँड रिसर्च म्हणतो त्यातला 50% भाग आपल्याला करता येईल. बरं. त्याच्यानंतर एक निर्यात प्रोत्साहन योजना आहे, जिथे व्यापारी दुसऱ्या देशामध्ये जाऊन पार्टिसिपेट करतात. बरं. एक्झिबिशन्समध्ये भाग घेतात. अशा प्रदर्शनांमध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला आर्थिक सहाय्य देतं. बरं. पहिल्या दिवशी हे शक्य होणार नाही, पण 1 वर्षांनी 2 वर्षांनी तुम्हाला असं वाटेल. आणि माझं तर मत असं आहे की 2 वर्ष जो नफा कमावला तो तुम्ही फक्त 2 देश व्हिजिट करायला घालवा.
अच्छा. तिथल्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करू नका, जाऊन बघून या. तर तुम्हाला पुढच्या याची आयडिया येते की आपण काय काय करू शकतो, कसं कसं करू शकतो. आणि ते पैसे आपण व्यवसायातूनच मिळवलेले असले तर मग आपल्याला खर्च करायला त्यात काही वाटत नाही. सर, तुम्ही या क्षेत्रात 40 वर्षापासून अधिक काळ कार्यरत आहात. तर आजच्या युवा पिढीला या क्षेत्रात करिअर करायचं असल्यास सुरुवात कशी करावी, त्यांनी कुठले कुठले अभ्यासक्रम, डिप्लोमा, डिग्री किंवा सर्टिफिकेट करावेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमचा जो कोर्स आहे तो साधारण 50 तासांचा आहे. तो ऑनलाईन असतो. बरं. आणि तो आम्ही मोर ॲज अ सोशल सर्व्हिस करतो. बरं. पण अदर दॅन दॅट IIFTI, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, त्यांच्याकडनं तुम्ही डिप्लोमा घेऊ शकता. काही काही संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयावरती MBAचे कोर्सेस आहेत. बरोबर. ते तुम्ही करू शकता. एक साधारण ग्रॅज्युएशन आणि एक इंग्लिश लँग्वेज. बरं. हे जर तुमचं बेसिक असेल तर जसं आपण कुठलेही NIT कुठल्याही परीक्षेला बसतो, हो हो हो, त्याचे प्रश्नपत्रिका सोडवतो, बेसिक तेच आहे. बरं. आणि मग पुढे आपलं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आणि एखाद्या चांगल्या कंपनीबरोबर इंटर्नशिप. बरं. ती इंटर्नशिप जर आपण एखाद्या चांगल्या कंपनीबरोबर केली तर आपल्याला त्या गोष्टीचा प्रॅक्टिकल अनुभव पण येतो. नक्कीच. आणि मग त्या गोष्टी त्या पद्धतीने आपल्याला वाढवता येतात. बरोबर. ग्रामीण युवकांना तुम्ही याबद्दल काय सांगाल, या क्षेत्रात यायचं झाल्यास किंवा त्यांनी काय करायला हवं? त्यांनी 2 गोष्टी अगदी डिटेलमध्ये स्टडी कराव्यात. बरं. ODOP, वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. ओके. आणि ई-कॉमर्स. अच्छा. फॉरेन ट्रेड पॉलिसी जी 2023 मध्ये सरकारने प्रस्तुत केली, 31 मार्च 2023. बरं. त्याच्यामध्ये याच्यावरती 2 चॅप्टर्स आहेत. ई-कॉमर्स, डिजिटल ट्रेड, आणि दुसरा वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. ओके. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळी सिस्टीम दिलेली आहे. बरं. या मुलांनी जर ती अभ्यास केली आणि त्यांनी एकत्रितपणे एक ग्रुप बनवला. बरं. म्हणजे माझं याच्यावरती सुद्धा थोडा फोकस आहे की तुम्ही एक ग्रुप बनवा. त्या ग्रुपमध्ये तुम्ही एक एक सब्जेक्ट वाटून घ्या आणि एक दुसऱ्याला शिकवा ना. बरं. तुमच्या अनुभवातून तुम्हाला ज्या गोष्टीचा मूळ रस असेल ती गोष्ट ती तशी शिकवावी. त्यातून एक ग्रुप तयार होईल. त्याला थोडंच त्यांनी स्वतःला थोडंसं फायनान्सिंग करावं. थोडं फायनान्सिंग त्यांना बँक देईल, थोडं फायनान्सिंग गव्हर्नमेंटच्या क्रेडिट स्कीम्स देतील. बरं. ते करून त्यांनी छोट्या प्रमाणावरती व्यवसाय सुरू करावा. अच्छा. मी पोस्ट ऑफिस का म्हणतोय, कारण तिथे आपल्याला 10,000 रुपयाचं पार्सल पाठवायची सोय आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एस्टॅब्लिशमेंट नाही लागत की बाबा दुकान घे, हे मांड ते मांड, ते काय करायचं नाही. तुला घरात एक लॅपटॉप आहे, त्याच्यावरती तू वापर, हे सगळं कर. 2 पार्सल पाठव, तुझ्या मित्रांना पाठव. एकदा हा व्यवसाय सुरळीत झाला की आपोआप आपल्याला त्या विषयामध्ये रस येतो आणि मग त्याच्यामधल्या बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकत जातो. बरोबर. मग ते त्या पद्धतीने डेव्हलप करता येईल. म्हणजे मला नारायण मूर्तींचं उदाहरण यात फार सुंदर वाटतं की इन्फोसिस सुरू केली तेव्हा 10,000 रुपयावर सुरू केली ना. आज इन्फोसिस कुठल्या लेवलला आहे? बापरे. आणि त्यावेळेस तो प्रॉडक्ट कसा होता? सर्व्हिसेस वॉज अ न्यू थिंग, नवीन काहीतरी. असं होतंच, प्रत्येक क्षेत्रात होतं. नवीन नवीन क्षेत्रात नवीन नवीन डेव्हलपमेंट्स होत आहेत आणि ते आपल्याला वापरता येतील. बरोबर. सर, आपण आयुष्यात पुढे जात असताना, आपलं जीवन जगत असताना आपल्याला यश अपयश ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागतो. तुम्हालाही तुमच्या क्षेत्रात अपयश आलं असेल तर तुम्ही त्याला सामोरे कसे गेले, कुठली कुठली आव्हानं तुमच्या समोर होती आणि तुम्ही त्याला फेस कसं केलं, याबद्दल आजच्या युवकांना तुम्ही काय सांगाल? अपयशाची स्टोरी फार सुंदर आहे. मी नोकरी सोडली, नंतर मी व्यवसाय सुरू केला. तेव्हा माझ्याकडे घर नव्हतं मुंबईला. बरं. मी का भाड्याच्या जागेत राहत होतो. टेलिफोनही नव्हता. आणि कार्ड तर छापलं, त्या भाड्याच्या जागेचा ॲड्रेस टाकला. बरं. पण आता सामान्य कनेक्टिव्हिटी ही टेलिफोनमधून येते. तेव्हा काही मोबाईल नव्हते, काही नव्हतं. तर मग आमच्या एक रोडवरती एक सेंटर होतं, तिथे जाऊन कॉल करायचे. अच्छा. तर रोज सकाळी 2 तास माझे त्याच्यात जायचे. कारण स्वभाव इथिकल, त्यामुळे त्या लाईनीत उभं राहायचं, एक कॉल करायचा, मग आपल्या मागे 5 लोक उभे असतील तर त्याच्या पाठीमागे परत जाऊन उभं राहायचं. मग 5 मिनिटांनी त्यांचं सगळ्यांचं संपल्यावर दुसरा कॉल करायचा. आणि समोरच्या माणसाला ही शक्यताच नव्हती की अरे बाबा तुला कसा कॉन्टॅक्ट, नाही तू नको करू, मीच तुला करतो, कारण माझ्याकडे नाहीच आहे काही, तुम्ही तू कॉन्टॅक्ट काय करणार. अच्छा. 6 महिने मला एकही पैसा मिळाला नाही. अच्छा. 6 महिने अतिशय खडतर गेले. नोकरी सोडून जे पैसे मी जमा ठेवले होते ती जमा पुंजी माझ्याकडे 9 महिन्यापुरती होती. बरं. 6 महिन्यानंतर मला एक कॉन्टॅक्ट मिळाला, एक माझं काम झालं आणि त्याच्यामध्ये मला माझ्या पूर्ण 1 वर्षाची सॅलरी एका दिवसातच मिळाली. अरे वा. म्हणजे अपयश असेल, तुम्ही धीर सोडू नका. बरोबर. आणि ते कसं आहे, तुमचा जर तो फोकस असेल, तुम्हाला ते करायचंच असेल तर तो धीर तुम्ही सोडत नाही. बरं. आणि कुठल्याही अपयशावर तुम्ही मात करता.
कारण माझा अनुभव आहे की कुठून ना कुठून तुम्हाला काहीतरी अशी तुमच्या पुढे एखादी संधी चालून येते. बरोबर. जी माझ्या आयुष्यात आली ती एक खूप मोठी कंपनी आहे MRPL नावाची. अच्छा. त्यांचे फायनान्स डायरेक्टर, त्यांच्याशी ओळख झाली, त्यांनी मला बोलवलं आणि तेव्हा MRPLचं मँगलोर रिफायनरीज एक्सपान्शन चाललं होतं. बरं. तर गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स होत्या, त्या कशा इम्प्लिमेंट करायच्या, तर त्यांना कदाचित माझं सांगणं आवडलं असेल. अच्छा. ते म्हणाले तुम्ही आम्हाला हेल्प करा. बरोबर. आणि मग वर्षभरात ते प्रोजेक्ट कंप्लीट झालं आणि मग मला त्यांनी ट्रेनिंग प्रोग्रामला मँगलोरला बोलावलं. बरं. त्या काळात त्यांनी मला कन्सल्टन्सी फी दिली. ट्रेनिंग प्रोग्रामला जेव्हा त्यांनी मला बोलावलं तर तो माझ्या आयुष्यातला फार आनंदाचा क्षण आहे. अच्छा. की त्यांनी माझी ओळख करून देताना सांगितलं की हा माणूस आहे, याच्यामुळे आपले 400 करोड रुपये वाचले. अरे बापरे. हा म्हणजे असे प्रसंग तुमच्या आयुष्यात येतात. एक अजून खूप आनंदाचा प्रसंग आहे. मी 2024 अंगटाडचा एक कोर्स केला. बरं. तर त्यांनी माझा सगळा बायोडाटा वगैरे बघितला आणि मग त्यांच्याकडनं एक मला रिक्वेस्ट आली. बरं. की तुम्ही आमच्या म्हणजे 4-5 लोक आम्ही निवडणार आहोत, तर तुम्ही बोलाल का? तुम्ही एखाद्या विषयावरती बोलाल का? तर म्हटलं मला एन्व्हायरमेंटलवर बोलायला आवडेल, मी बोलेन. आणि मग त्यांनी मला एक 20 मिनिटाचा स्लॉट दिला आणि त्या स्लॉटमध्ये मी 78 देशातल्या लोकांशी बोललो. बरं. म्हणजे हे मी इमॅजिन केलं नव्हतं की म्हणजे एक पोस्टमनचा मुलगा काय इमॅजिन करणार आहे. बरोबर. पण हे होतं आयुष्यात. नक्कीच. अतिशय वेगळ्या पद्धतीने होतं. आणि मग असे खूप सुंदर प्रसंग येतात. बरं. की अमीन सयानींची ओळख झाली. अमीन सयानींचे रेडिओ प्रोग्राम एक्सपोर्ट करायचे, त्याच्यात त्यांना मदत करायची. मग त्यांचे एक सुंदर रिलेशनशिप तयार झाली, ती शेवटपर्यंत टिकली. मग असंच मी एकदा यश चोपडांच्या ऑफिसमधून मला फोन आला की आम्हाला यशराज स्टुडिओ बनवायचा आहे, तर तुम्ही आम्हाला इम्पोर्ट करण्यासाठी काही हेल्प करू शकाल का? मला हे कधी माहीत नव्हतं की यश चोपडा मला बोलवतील की मी त्यांच्या कुठल्या कामात येईन. अशी माणसं मला भेटत गेली. बरोबर. आणि असा आयुष्याचा एक त्याच्यातून एक चांगला 2 गोष्टी. अच्छा. तुम्ही तुमच्या व्यवसायात संपूर्णपणे प्रामाणिक राहा आणि तुम्ही इथिकल राहा. बरोबर. कुठल्याही प्रकारच्या वाममार्गाने काही काम करू नका. बरोबर. तुमची क्रेडिबिलिटी वाढली तर लोक तुमच्याकडे आपोआप येतात, तुम्हाला शोधत येतात. नक्कीच. हा माझा अनुभव आहे. बरं. सर, तुम्ही अकोलेकर आहात, अभिमानाची स्पर्धा आहे आमच्या सर्वांसाठी, आपल्या भारतासाठी. तुम्ही एक भारतीय आहात, तर आज प्रत्येक भारतीय तरुणाला यशस्वी व्हायचं आहे. तरी जागतिक पातळीवर यशस्वी होण्यासाठी तुम्ही कुठला मंत्र आजच्या युवकांना सांगाल? 2 फार महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतो, कारण त्याच्याकडे आपलं फारसं लक्ष नाही. युरोप, अमेरिकेत किंवा कुठल्याही विकसित देशात एक नवीन कन्सेप्ट आहे. तिचं इम्प्लिमेंटेशन 1 जानेवारी 2026 पासून सुरू होते. ती कन्सेप्ट आहे कार्बन टॅक्सची. बरं. कार्बन टॅक्स म्हणजे जर एखादं प्रॉडक्ट तुम्ही बनवत असाल तर त्याच्यामध्ये कार्बन उत्सर्जन किती होतं त्याचं एक प्रमाण ठरवलं जातं आणि त्या प्रमाणात ड्युटी ठरवली जाते. ती ड्युटी तुम्हाला भरायला लागते. बरोबर. आतापर्यंत युरोपातले इम्पोर्ट करणारे जे लोक होते ते ड्युटी तुमच्याकडनं मागत नव्हते. आता ते ड्युटी तुमच्याकडनं मागतील. बरं. म्हणजे तुमचं प्रॉडक्ट वरच्या स्तरावरती जाईल. वरच्या स्तरावर या अर्थी जाईल की जर तुमचं प्रॉडक्ट कार्बन उत्सर्जन करत असेल तर ते त्या ग्राहकाला महाग पडेल. बरं. तो अशा कंट्रीकडनं घेईल जिथे कार्बन उत्सर्जन होत नाही. त्यामुळे एन्व्हायरमेंटल रेग्युलेशन्स आणि एक नवीन मुलांना शिकण्यासाठी जी स्कीम आहे जी त्यांनी बघायला पाहिजे त्याला CBAM म्हणतात. कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम. बरं. आणि तुम्हाला गंमत सांगतो की जो मनुष्य सेंद्रिय शेती करतो त्याला कार्बन क्रेडिट सर्टिफिकेट मिळू शकतं, त्याला जर त्याची जाणीव असेल. आणि त्या शेतकऱ्याला ते कार्बन क्रेडिट सर्टिफिकेट मार्केटमध्ये विकता येतं. बरं. त्याचे त्याला पैसे मिळू शकतात. अच्छा. त्याला त्याचं सगळं म्हणजे सोलर पद्धतीने तो वापरेल, सेंद्रिय शेती कसं करेल, त्याचं कार्बन तो स्टडी करेल, त्याचं कार्बन फुटप्रिंट कमी कसा होईल याचा विचार करेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे एक नवं विश्व आहे. बरोबर. ज्याचा मागच्या 2-3 वर्षापासून याची गोष्ट सुरू झाली. अच्छा. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे प्रॉडक्ट्सना इको लेबल मिळवणं. बरं. इको फ्रेंडली लेबल, की हा प्रॉडक्ट जो आहे तो इको फ्रेंडली आहे. हे लेबल जर तुम्ही मिळवलं तर आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो, कारण मी इंडो जर्मन ट्रेनिंग सेंटरच्या MBA क्लासेसमध्ये पण शिकवतो. बरं. तर तिथला आम्ही सर्वे बघितला, तर त्या सर्वेमध्ये असं आहे की 92% लोकांना इको फ्रेंडली प्रॉडक्ट पाहिजेत. अच्छा. आणि त्याच्यासाठी 2 पैसे जास्त लागले ते द्यायला तयार आहेत. हो हो हो.
तर आपल्या प्रॉडक्टला इको लेबल मिळवणं म्हणजे त्याची क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश करणं, त्याने तुम्हाला एक संधी आहे, मिळतेच मिळते. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की एन्व्हायरमेंटलचा विचार जर आपण नाही, पर्यावरणाचा विचारच केला नाही, तर यावर्षी महाराष्ट्रात काय झालं, साधारण 60 लाख एकर जमीन ओला दुष्काळ. म्हणजे आपल्याकडे ॲग्रिकल्चर इन्कम कमी होणार, आपल्याला ते नुकसान भरून काढायला लागणार, त्याच्यानंतर दुसरे ऑल्टरनेट रस्ते शोधायला लागणार. तर एन्व्हायरमेंट आणि ॲग्रिकल्चर या दोन गोष्टी आणि त्याला जोडून इको फ्रेंडली प्रॉडक्ट्सची निर्यात, अशी जर एक चेन बनवली मुलांनी आणि त्याचा विकसित करण्याचा प्रयत्न केला. याचे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, आंतरराष्ट्रीय उपलब्ध आहेत, ऑनलाईन उपलब्ध आहेत, ते त्यांनी करावेत. आणि त्याच्यासाठी परत मी पहिल्या वाक्यावर जातो की मुलीच्या प्रेमात पडलात तर तुम्ही रस्ता शोधता, बरोबर, तशातला भाग आहे. विषयाच्या प्रेमात तुम्ही पडाल तर तुम्ही त्याचे रिसोर्सेस कुठून शोधायचे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही करा. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर आपण नक्कीच जागतिक पातळीवर यशस्वी होऊ. सर, प्रत्येक व्यक्तीला काहीतरी छंद असतो. कुणाला संगीत, कुणाला कविता करण्याचा छंद असतो, कुणाला नवीन नवीन भाषा शिकण्याचा छंद असतो. तुम्हाला कुठले छंद आहेत या व्यतिरिक्त? आंतरराष्ट्रीय व्यवसायात नवीन काय होत आहे हा सगळ्यात माझा मोठा छंद आहे. हो, ते तुम्ही सुरुवातीलाच बोलले की मी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या प्रेमात आहे, अगदी संपूर्णपणे प्रेमात आहे. त्यामुळे ते मला ते खूप सुखदायक आहे की नवीन काहीतरी. आणि मला दुसरी गोष्ट अतिशय आनंदाची माझ्यासाठी आहे की मला हे विस्तार करायला आवडतं, मला हे शिकवायला आवडतं, मला हे सांगायला आवडतं. बरोबर. म्हणजे कितीतरी MSMEचे माझे मित्र असे आहेत की मी त्यांच्याकडनं कसलाही पैसा वगैरे घेत नाही की अरे तुला प्रॉब्लेम आहे चल सोडवून टाकू. अच्छा. मी 10-12 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल बरोबर कनेक्टेड आहे, त्यांचाही मी फॅकल्टी आहे. बरोबर. तिथे पण मला हा अनुभव खूपदा येतो की लोकांना खूप छान वाटतं की असं काहीतरी सांगा ज्याच्यामुळे आम्हाला उत्साह येईल, ज्याच्यामुळे आपण काही करू शकू. आणि खरंच हे आपले टार्गेट आहेत का? तर हो, हे आपले टार्गेट आहेत. बरोबर. आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यवहार वाढवायचा आहे का? हो, वाढवायचा आहे. 40% करायचा आहे. तुम्ही विचार करा, 5 ट्रिलियन इकॉनॉमी मधला 2 ट्रिलियन जर एक्सपोर्टचा भाग असेल, त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, याच्यामधनं संपत्ती निर्माण होईल. नक्कीच. आणि आपण आपल्या क्षेत्राशी निगडीत असू खऱ्या अर्थाने, तर ते होईलच होईल. नक्कीच. सर, जाता जाता तुम्ही आपल्या या असंख्य श्रोत्यांना, ग्रामीण युवकांना काय संदेश द्याल? आंतरराष्ट्रीय व्यापार ही आयुष्यातली खूप मोठी संधी आहे. बरं. आणि त्याच्यासाठी तुम्ही असा विचार करू नका की मला कधी शक्यच होणार नाही. तुम्ही असा विचार करा की शक्य, मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं मी कुठल्या विमानात बसेन. बरं. घरावरनं विमानं उडायची, दूर फक्त दिसायचा त्या काळी. म्हणजे ही गोष्ट आहे साधारण 1960च्या दरम्यानची. बरं. पण आज आपण जातो ना, आज सगळीच माणसं कुठे ना कुठे जातात, छोटा मोठा विमान प्रवास करतात. नक्कीच. हे जसं झालं तसं आज जर तुम्ही छोट्या व्यवसायात असाल तर त्या व्यवसायाचं स्वरूप मोठं करता येईल. बरं. तुम्हाला तंत्रच स्नेही व्हावं लागेल, ते तुम्ही हातच. हो, सगळी नवीन पिढी आपल्यापेक्षा जास्त कम्प्युटर जाणून आहे. नक्कीच. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला हेल्प करेल. हो, फक्त एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवावी आणि एक सौहार्द ठेवावं. कारण कुठलाही व्यवसाय अल्टिमेटली रिलेशनशिप असते. तुम्ही किती चांगली वाईब त्या माणसाला द्याल, बरोबर, त्याच्यावरनं तो. आणि एक मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमच्या एखाद्या बायरला तुम्ही पाठवलेल्या 2 गोष्टी आवडल्या, आता त्याला हिंदुस्थानातून एक तिसरी गोष्ट पाहिजे जी तुम्ही बनवत नाही, तर तो काय करेलच तुम्हाला वाटतं? तो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तो तुम्हालाच विचारेल. हो. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही बनवत नाही त्याचा सुद्धा वृद्धी करण्याची एक संधी तुम्हाला यातून मिळते. बरोबर. सर, तुम्ही आज आपल्या अकोला आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. आम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापार काय असतो, कसा करावा, त्यामधील संधी कुठल्या, एक्सपोर्ट इम्पोर्ट नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये करिअरच्या संधी कुठल्या, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सल्लागार म्हणून काम करताना तुमचे आलेले अनुभव, त्यामधील युवकांसाठी असलेल्या संधी, याबद्दल सविस्तर जी चर्चा केली, आमच्याशी गप्पा केल्यात, आपले अनुभव शेअर केलेत, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी धनंजय, अकोला आकाशवाणीतर्फे संपूर्ण श्रोत्यांकडून आपले खूप खूप आभार मानतो. खूप खूप सदिच्छा तुम्हाला भावी आयुष्यासाठी. मला सुद्धा खूप आनंद झाला. धन्यवाद तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला फार विनम्रपणे हे सांगावं असं वाटतं की मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की मी अकोल्याच्या आकाशवाणीवरनं बोलतोय. धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण युवा स्पंदन या कार्यक्रमामध्ये ऐकलात आयात निर्यात क्षेत्र, आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात करिअरच्या संधी याविषयी सुधाकर कस्तुरे यांची धनंजय काळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा अंतिम भाग.
निर्मिती सहाय्य जया सहस्त्रबुद्धे. युवा स्पंदन या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवडी.